श्रीराम समर्थ श्रीराम। मागा सद्गुरूचे लक्षण विशद केले निरूपण। आता सत्शिष्याची ओळखण सावध ऐका श्रीराम। सद्गुरु विण सत्शिष्य तो वाया जाय निशेष। का सत्शिष्ये विण विशेष सद्गुरुसिने श्रीराम। उत्तम भूमी शोधिली शुद्ध तेथे बीज पेरिले कीड खाद। का ते उत्तम बीज परिसंबंध खडकेची पडिला श्रीराम। तैसा सत्शिष्य ते सत्पात्र परंतु गुरु सांगे मंत्र तंत्र। तेथे आरत्र ना परत्र काहीच नाही श्रीराम। अथवा गुरु पूर्ण कृपा करी परी शिष्य अनाधिकारी। भाग्य पुरुषाचा अधिकारी पुत्र जैसा श्रीराम। तैसे का विनयक होतासे निरार्थक। परलोकीचे सार्थक ते दुर्हावे श्रीराम। म्हणून सद्गुरु आणि सत्शिष्य तेथे न लगती सायास। त्या उभयतांचा हव्यास पुरे कसरा श्रीराम। सुभूमी आणि उत्तम कण उगवेना प्रजन्ये विण। तैसे अध्यात्म निरूपण नसता होय श्रीराम। शेत पेरिले आणि उगवले परंतु निगे वीण गेले। साधने विण तैसे झाले साधकांसी श्रीराम। जवरी पीक आपणास भोगे तवरी अवघेची करणे लागे। पीक आलिया ही उगे राहोची नये श्रीराम। तैसे आत्मज्ञान झाले परी साधन पाहिजे केले। एक वेळ उदंड जेविले तरी सामग्री पाहिजे श्रीराम। म्हणून साधन अभ्यास आणि सद्गुरु सत्शिष्यानी सत्शास्त्र विचारू। सत्कर्म सद्वासना पारू पाववी भवाचा श्रीराम। सदोपासना सत्कर्म सत्क्रियाणी स्वधर्म। सत्संगाणी नित्यनेम निरंतर श्रीराम। ऐसे हे अवघेची मिळे तरीच विमळ ज्ञान निवळे। नाही तरी पाषांड संचरे बळे समुदायी श्रीराम। येथे शब्द नाही शिष्यासी हे अवघे सद्गुरु पासी। सद्गुरु पालटी अवगुणाचे नाना यत्ने करुणी श्रीराम। सद्गुरुचे निज अशिष्य पालटे परंतु सत्शिष्ये असद्गुरु न पालटे। काजे थोरपण तुटे म्हणून या श्रीराम। या कारणे सद्गुरु पाहिजे तरीच सन्मार्ग लाहिजे। नाही तरी होईजे पाषांडावर पडे श्रीराम। येथे सद्गुरुची कारण एर सर्व निष्कारण। तथापि सांगो ओळखण सत्शिष्याची श्रीराम। मुख्य सत्शिष्याचे लक्षण सद्गुरु वचनी विश्वास पूर्ण। अनन्य भावे शरण त्यानव सत्शिष्य श्रीराम। शिष्य पाहिजे निर्मळ शिष्य पाहिजे आचारशील। शिष्य पाहिजे केवळ विरक्तानुतापी श्रीराम। शिष्य पाहिजे निष्ठावंत शिष्य पाहिजे सुचिस्मंत। शिष्य पाहिजे नेमस्त सर्व प्रकारी श्रीराम।
शिष्य पाहिजे साक्षेपी विशेष, शिष्य पाहिजे परमदक्ष, शिष्य पाहिजे अलक्ष लक्षीयेचा श्रीराम. शिष्य पाहिजे अति धीर, शिष्य पाहिजे अति उदार, शिष्य पाहिजे अति तत्पर परमार्थाविषयी श्रीराम. शिष्य पाहिजे परोपकारी, शिष्य पाहिजे निर्मत्सरी, शिष्य पाहिजे अर्थांतरी प्रवेश करता श्रीराम. शिष्य पाहिजे परमशुद्ध, शिष्य पाहिजे परमसावध, शिष्य पाहिजे अगाध उत्तम गुणाचा श्रीराम. शिष्य पाहिजे प्रज्ञावंत, शिष्य पाहिजे प्रेमळ भक्त, शिष्य पाहिजे नीतिवंत मर्यादेचा श्रीराम. शिष्य पाहिजे युक्तिवंत, शिष्य पाहिजे बुद्धिवंत, शिष्य पाहिजे संता संत विचार घेता श्रीराम. शिष्य पाहिजे धारिष्ठाचा, शिष्य पाहिजे दृढ व्रताचा, शिष्य पाहिजे उत्तम कुणीचा पुण्यशील श्रीराम. शिष्य असावा सात्विक, शिष्य असावा भजक, शिष्य असावा साधक साधन करता श्रीराम. शिष्य असावा विश्वासी, शिष्य असावा कायाक्लेशी, शिष्य असावा परमार्थाची वाढवू जाणे श्रीराम. शिष्य असावा स्वतंत्र, शिष्य असावा जगमित्र, शिष्य असावा सत्पात्र सर्वगुणे श्रीराम. शिष्य असावा सद्विद्येचा, शिष्य असावा सद्भावाचा, शिष्य असावा अंतरीचा परमशुद्ध श्रीराम. शिष्य नसावा अविवेकी, शिष्य नसावा गर्भसुखी, शिष्य असावा संसार दुःखी असंतप्त देही श्रीराम. जो संसार दुखे दुखवला, जो त्रिविध तापे पोळला, तोची अधिकारी झाला परमार्थ विषयी श्रीराम. बहुदुःख भोगिले जेणे, तयासीच परमार्थ बाणे, संसार दुःखाचे निगुणे वैराग्य उपजे श्रीराम. जया संसाराचा त्रास, तयासीच उपजे विश्वास, विश्वास बळे दृढकास धरली सद्गुरूची श्रीराम. अविश्वासे कास सोडिली, ऐसी बहुतेक भवी बुडाली, नाना जळचरी तोडिली मध्येची सुख दुःखे श्रीराम. या कारणे दृढ विश्वास, तोची जाणावा सत्शिष्य, मोक्षाधिकारी विशेष अग्रगण्यो श्रीराम. जो सद्गुरु वचने निवाला, तो सायुज्यतेचा आखिला, संसार पांगे पांगिला नवचे कदा श्रीराम. सद्गुरु होऊन देव मोठा, जयास वाटे तो करंटा, सुटला वैभवाचा फाटा सामर्थ्य पीसे श्रीराम. सद्गुरु स्वरूप ते संत, आणि देवास मांडेल कल्पांत, तेथे कैचे उरेल सामर्थ्य हरिहरांचे श्रीराम. म्हणून सद्गुरु सामर्थ्य अधिक, जेथे आटती ब्रह्मादिक, अल्पबुद्धी मानवी रंक, तयासी हे कळेना श्रीराम. गुरुदेवास बराबरी, करे तो शिष्य दुराचारी, भ्रांती वैसली अभ्यांतरी सिद्धांत नेनवे श्रीराम. देव मनुषी भाविला, मंत्री देवपणासी आला, सद्गुरु नवचे कल्पिला ईश्वराचे नी श्रीराम.
म्हणून सद्गुरु पूर्णपणे देवाहुनाधिक कोटी गुणे जयासी वर्णिता भांडणे वेदशास्त्री लागली श्रीराम. असो सद्गुरु पदा पुढे दुजे काहीच न चढे देव सामर्थ्य ते केवढे माया जनित श्रीराम. अहो सद्गुरु कृपा जयाची सामर्थ्य न चले तया पासी ज्ञानबळे वैभवासी तृण तुच्छ केले श्रीराम. सद्गुरु कृपेचे निबळे अपरोक्ष ज्ञानाचे निवसाळे माये सहित ब्रह्मांड सगळे दृष्टी सनये श्रीराम. ऐसे सत्शिष्याचे वैभव सद्गुरु वचनी दृढ भाव तेने गुणे देवराव स्वयेची होती श्रीराम. अंतरी अनुतापे तापले तेने अंतर शुद्ध झाले पुढे सद्गुरु वचने निवाले सत्शिष्य ऐसे श्रीराम. लागता सद्गुरु वचन पंथे झाले ब्रह्मांड फालते तरी जयाच्या शुद्ध भावार्थे पालट न धरी जे श्रीराम. शरण सद्गुरु स गेले सत्शिष्याचे निवडले क्रिया पालटे झाले पावनैश्वरी श्रीराम. ऐसा सद्भाव अंतरी तेची मुक्तीचे वाटे करी ये रमाई वेशधारी असत्शिष्य श्रीराम. वाटे विषयांचे सुख परमार्थ संपादने लौकिक देखो विकी पडत मूर्ख शरण गेले श्रीराम. झाली विषयी वृत्ती अनावर दृढ धरिला संसार परमार्थ चर्चेचा विचार मणीन झाला श्रीराम. मूढ घेतला परमार्थाचा हव्यास धरिला प्रपंचाचा भार वाहिला कुटुंबाचा काबाडी झाला श्रीराम. मानिला प्रपंची आनंद केला परमार्थी विनोद भ्रांत मूढ मतिमंद लोधला कामी श्रीराम. सुकर पूजिले विलेपणे महिषा मर्दिला चंदने तैसा विषय ब्रह्मज्ञाने विवेके बोधिला श्रीराम. रासव उकरडा लोळे तयासी परिमळ सोहळे उलुक अंधारी पळे तया केवी हंस पंगाती श्रीराम. तैसा विषयी दारिता बराडी घाली अधपतानी उडी तयास भगवंत आवडी सत्संग कैचा श्रीराम. वर्ती करून दाताडी श्वान पुत्र हडे चगळी तैसा विषयी तळमळी विषय सुखा कारणे श्रीराम. तया श्वानमुखी परमान्न की मर्कटास सिंहासन तैसे विशेष सक्ता ज्ञान जिरेल कैचे श्रीराम. रासवे रागथा जन्म गेला तो पंडितांमध्ये प्रतिष्ठिला नवचे तैसा शक्ताला परमार्थ नाही श्रीराम. मिळाला राजहंसाचा मेळा तेथे आला डोंब कावळा लक्षूण विष्ठेचा गोळा हंस म्हणावी श्रीराम. तैसे सज्जनाचे संगती विषयी सज्जन म्हणविती विषयामेद्य चित्ती गोळा लक्षीला श्रीराम. काखे घेऊन या दारा म्हणे मद संन्यासी करा तैसा विषयी सैरा वैरा ज्ञान बडबडी श्रीराम. असो ऐसे पढत मूर्ख ते काय जाणती अद्वैत सुख नारकी प्राणी नरक भोगिती स्वइच्छा श्रीराम. वैशेची करील सेवा तो कैसा मंत्री म्हणावा
तैसा विषय दास मानावा भक्तराज केवी श्रीराम तैसे विषयी बापुडे त्यास ज्ञान कोणीकडे वाचाळ शाब्दिक बडबडे वरपडे झाले श्रीराम ऐसे शिष्य परमनष्ट कनिष्ठांमध्ये कनिष्ठ हीन विवेकी आणि दृष्ट खळखोटे दुर्जन श्रीराम ऐसे जे पापरूप दीर्घ दोषी वज्रलेप तयास प्रायश्चितानुताप उद्भवता हे श्रीराम तेही पुन्हा शरण जावे सद्गुरु संतोष व्हावे कृपादृष्टी झाली भावे पुन्हा शुद्ध श्रीराम स्वामी द्रोह दया घडे तो यावश्चंद्र नरकी पडे तया सुपावची न घडे स्वामी तुष्टल्या वाचोनी श्रीराम स्मशान वैराग्य आले म्हणून लोटांगण घातले तेने गुणे उपतिष्ठले नाही ज्ञान श्रीराम भावाणीला जायाचा मंत्र घेतला गुरुचा शिष्य झाला 2 दिवसांचा मंत्राकारणे श्रीराम ऐसे केले गुरु उदंड शब्द शिकला पाषांड झाला तोंडाळ तरमुंड महापाषांडी श्रीराम घडी एक रडे आणि पडे घडी एक वैराग्य चढे घडी एक अहंभाव जडे ज्ञातेपणाचा श्रीराम घडी एक विश्वास धरी सभेच घडी एक गुरगुरी ऐसे नाना छंद करी पिसाट जैसा श्रीराम काम क्रोध मद मत्सर लोभ मोह नाना विकार अभिमान कापट्य तिरस्कार हृदयी नांदती श्रीराम अहंकाराणी देहपांग अनाचाराणी विषय संग संसार प्रपंच उद्वेग अंतरी वासे श्रीराम दीर्घसूत्री कृतघ्न पापी कुकर्मी कुतर्की विकल्पी अभक्त भाव शीघ्रकोपी निष्ठुर परघातक श्रीराम हृदय शून्यानी आळसी अविवेकी आणि अविश्वासी अधीर अविचार संदेहासी दृढ धरता श्रीराम आशा ममता तृष्णा कल्पना कुबुद्धी दुर्वृत्ती दुर्वासना अल्पबुद्धी विषय कामना हृदयी वसे श्रीराम ईशनासूया तिरस्कारे निंदेसी प्रवर्ते आदरे देहाभिमाने हुंबरे जाणपणे श्रीराम क्षुधा तृष्णावरेना निद्रा सहसा धरेना कुटुंब चिंता ओसरेना भ्रांती पडिली श्रीराम शाब्दिक बोले उदंड वाचा लेश नाही वैराग्याचा अनुताप धारिष्ट साधनाचा मार्ग न धरी श्रीराम भक्ती विरक्ती ना शांती सद्वृत्ती लीनता ना दांती कृपा दया ना तृप्ती सद्बुद्धी असेच ना श्रीराम काया क्लेशी शरीरहीन धर्मविषयी परमकृपण क्रिया पालटेना कठीण हृदय जयाचे श्रीराम अर्जवनाही जनासी जो अप्रिये सज्जनासी जयाचे जीवी हिरणीसी परन्यून वसे श्रीराम सदा सर्वकाळ लटिका बोले माईक लापणिका क्रिया विचार पाहता एका वचनी सत्य नाही श्रीराम परपीडे विषयी तत्पर जैसे विंचू आणि विखार तैसा कुशब्दे जिव्हार भेदी सकळांचे श्रीराम
आपले झाकी अवगुण पुढिलांस बोले कठीण मिथ्या गुणदोषे विण गुणदोष लावी श्रीराम स्वयं पापात्मा अंतरी पुढिलांची कणवन करी जैसा हिंसक दुराचारी परदुःखे शिनेना श्रीराम दुःख पराव्याचे नेनती दुर्जन गांजिलेची गांजिती श्रम पावतानंदती आपुले मानी श्रीराम स्वदुःखे झुरे अंतरी आणि परदुःखे हास्य करी तयास प्राप्त यमपुरी राजदूत ताडीती श्रीराम असो ऐसे मदांध बापुडे तयासी भगवंत कैचा जोडे जया सत सद्बुद्धी नावडे पूर्वपातके करोणी श्रीराम तयास देहाचा अंती गात्रे क्षीणता पावती जीवलगे ओसंडती जाणवेल तेव्हा श्रीराम असो ऐसे गुणा वेगळे ते सच्छिष्य आगळे दृढ भावार्थे सोहळे भोगिती स्वानंदाचे श्रीराम जये स्थळी विकल्प जागे कुळाभिमान पाठी लागे ते प्राणी प्रपंच संगे हिंपुटी होती श्रीराम जेने करिता दुःख झाले तेची मनी दृढ धरिले तेने गुणे प्राप्त झाले पुन्हा दुःख श्रीराम संसार संगे सुख झाले ऐसे देखिले ना ऐकिले ऐसे जाणो ना नाही तकेले ते दुखी होती स्वयं श्रीराम संसारी सुख मानिती ते प्राणी मूढमती जाणून डोळे झाकिती पडत मूर्ख श्रीराम प्रपंच सुखे करावा परी काही परमार्थ वाढवावा परमार्थ अवघाची बुडवावा हे विहित नव्हे श्रीराम मागा झाले निरूपण गुरु शिष्यांची ओळखण आता उपदेशाचे लक्षण सांगिजेल श्रीराम इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे शिष्य लक्षण नाम समास तिसरा श्रीराम समर्थ श्रीराम।